नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्राची बघा किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं? तोरणमाळ. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण पहा नंदुरबार या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर काय असेल? पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाज बघा त्यांनी स्थापना केलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतमाला परियोजना याचा संबंध बघा खालीलपैकी कशाशी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. याचे योग्य उत्तर काय असेल? भारतमाला परियोजना यांचा संबंध रोड आणि महामार्ग प्रकल्प, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा चेन्नई येथील भारतामधली सर्वात लांब पुळण कोणती असेल? बघा मरीना. भारतामधली सर्वात लांब पुळण बघा चेन्नईला आहे, सर्वांना माहिती आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय चालतो? ग्रामीण वस्तीमध्ये बघा प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय बघा शेती कुक्कुटपालन, म्हणजेच या ठिकाणी ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने प्राथमिक या प्रकारचा व्यवसाय चालतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचं हवामान हे उपयुक्त असते? बघा हा पण प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. सुती बघा कापड उद्योगासाठी दमट हे हवामान या ठिकाणी खूप महत्त्वाचे असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 भारतीय हरित क्रांती जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय हरित क्रांतीजनक कोणाला म्हणतात? सर्वांनी सांगायचे पहा डॉक्टर MS स्वामीनाथन यांना पहा भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक आणि चालक बघा या सर्व पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण निवडक प्रश्न टाकलेले आहेत. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 19 जुलै सन 1969 देशामध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. 14 जुलै सन 1969 देशामध्ये बघा एकूण 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. 14 बघा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? महाराष्ट्राची विचारले सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्राची सर्वाधिक बघा सीमा ही मध्य प्रदेश राज्याला लागून आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा अल्प मुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? अल्प मुदतीच्या कर्जाला काय म्हणतात? योग्य उत्तर काय असेल? पीक कर्ज, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय? मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता हा पण. मिशन इंद्रधनुष्य बघा हे लसीकरण यांच्या संबंधीचं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोकण किनारपट्टीच्या समुद्रास लागून असलेल्या बघा भागांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा जी काही आपली बघा कोकण किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टीच्या बघा समुद्रास लागून असलेल्या भागांना काय म्हणतो आपण? खलाटी असे म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीची आहे? चेकमेट बघा सोपा प्रश्न आहे. चेकमेट ही संज्ञा आपण
बुद्धिबळ या खेळासंबंधीची ही संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची पहा. या ठिकाणी नदी आहे आणि शहर आहे. चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. गोदावरी बघा, या नदीवर नाशिक हे शहर आहे, म्हणजे ही या ठिकाणी जोडी बरोबर आहे. बिंदुसरा या नदी बघा च्या काठी बीड हे शहर आहे बघा, बरोबर आहे. गोदावरी नदीच्या काठावर बघा नांदेड हे शहर आहे, बरोबर आहे. इंद्रायणी अहिल्यानगर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपली चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 7 कटक मंडळे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी सर्वांनी बघा योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चले जाव चळवळ सन 1942 पहा, बरोबर आहे. असहकार चळवळ सन 1920 हे पण बरोबर आहे. पुणे करार सन 1932 बरोबर आहे. सविनय कायदेभंग चळवळ ही केव्हा होती? सविनय कायदेभंग चळवळ सन 1930ला होती. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? माफीचा अधिकार म्हणजे दयेचा अधिकार. राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त आहे? दयेचा अधिकार सर्वांना माहीत आहे, कलम 72 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी काय विचारला आहे? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर बघा त्यांनी पक्ष स्थापन केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाचगणी बघा, पाचगणी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी सांगायचं बघा, पाचगणी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वांनी सांगायचं पहा, मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. क्योटो प्रोटोकॉल बघा ही संज्ञा आहे. खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा असेल? सर्वांनी सांगायचे क्योटो प्रोटोकॉल बघा ही संज्ञा वातावरणातील बदल यांच्या संबंधीची बघा संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कशामध्ये तंतुमय अंगतूक मूळ असतात? बघा सर्वांनी सांगायचे तंतुमय मूळ कशामध्ये असतात? याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. तंतुमय बघा मूळ हे कापूस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? अशा बघा प्रकारचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा, कॉपर सल्फेटचं मराठी नाव काय असेल? कॉपर सल्फेट सर्वांना माहीत आहे बघा, कॉपर सल्फेट CuSO4 कॉपर सल्फेटचं मराठी नाव काय असेल? सर्वांनी सांगायचं, त्यांना आपण मोरचूद असे म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. तुरुटीचं काय नाव आहे रासायनिक? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, तुरुटीला आपण म्हणतो. बघा मिठाचं काय आहे? NaCl सोडियम क्लोराईड. खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट. बघा सर्वांनी हे महत्त्वपूर्ण पाठ करून ठेवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी काय विचारलं? कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा घाट आहे? कुंभार्ली घाट. आता सर्वांनी सांगा कुंभार्ली घाट कुठं आहे? कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभार्ली हा घाट लागतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा, मुर्रा, म्हैसाणा, सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत? सर्वांना माहिती आहे मुर्रा म्हैस या जातीच्या जाती आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 चुकीची जोडी ओळखा. बघा आता सर्वांनी सांगायचं, या ठिकाणी बघा शहरे आहेत आणि या ठिकाणी फळं आहेत. अलिबागला काय प्रसिद्ध आहे? कलिंगड आहे का? अलिबागला म्हणजे कलिंगड प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. सांगलीमध्ये द्राक्ष प्रसिद्ध आहेत, बरोबर आहे. वसईची केळी, वसई जळगाव केळी, बरोबर आहे. राजीववाडी बघा हे ठिकाण अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपली चुकीची जोडी असेल. प्रश्न क्रमांक पुढचा, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारे शब्द आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय असे म्हणतो का? उभयनवी अव्यय आपण असे म्हणतो बघा. उभयनवी अव्यय व, आणि, किंवा, परंतु हे काय असतील? उभयनवी अव्यय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी बलाचे एकक कोणतं आहे?
कोणता असेल? बलाचं एकक या ठिकाणी न्यूटन यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 न्यूटन हे बलाचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा. सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास? ॲनाटॉमी. ॲनाटॉमी बघा या शास्त्रामध्ये सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास या ठिकाणी हा केला जातो. इकॉलॉजी. इकॉलॉजी बघा हे शास्त्र कोणतं आहे? सर्वांना सांगायचं इकॉलॉजी या शास्त्रामध्ये बघा परिस्थितिकी शास्त्र म्हणजे इकॉलॉजी. ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे? सर्वांनी सांगायचे सेन्सेक्स का बघा. सर्वांना माहिती आहे सेन्सेक्स हे काय असेल? शेअर बाजार निर्देशांक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. आगा खान कप हा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा कप आहे? आगा खान हा कप बघा हॉकी या खेळासंबंधीचा या ठिकाणी हा कप आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? झोंबी. सर्वांनी सांगायचं झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आनंद यादव बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? राजवाड्यांचे शहर. कोलकाता या शहराला राजवाड्यांचे शहर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय पहा कुठं आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वांना माहीत आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना पहा 26 जानेवारी सन 1950ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. राष्ट्रपतींना पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला असतो? पदभ्रष्ट म्हणजे पदावरून खाली करण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला असतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पंतप्रधान. पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये या ठिकाणी विचारण्यात आला होता. पंतप्रधान हा या ठिकाणी लोकसभेचा तो नेता असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्रामध्ये विचारले विधानसभा. महाराष्ट्रामधील विधानसभेमधील सदस्यांची एकूण संख्या किती आहे? किती आहे महाराष्ट्रामध्ये? 288 या ठिकाणी विधानसभेची एकूण सदस्य संख्या आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. संवाद कौमुदी. संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सती प्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? संवाद कौमुदी बघा हे कोणाचं होतं? राजा राममोहन राय यांचं होतं. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सतीश धवन अंतराळ केंद्र कोणत्या राज्यामध्ये असेल? सतीश धवन हे अंतराळ केंद्र आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. नर्मदा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा तापी आणि नर्मदा. तापी आणि नर्मदा या महाराष्ट्रातल्या पहा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर नर्मदा ही नदी या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर जिल्हा कोणता असेल? दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा कोल्हापूर जिल्हा आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? कोणता पदार्थ आहे जो पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? बघा काच हा पदार्थ वितळताना आकुंचन पावतो पहा काच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. बालकवी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? बालकवी आपण कोणाला म्हणतो? त्र्यंबक बापूजी ढोंबरे यांना आपण बालकवी असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? सर्वांनी सांगायचे बघा पाणी हे कोणत्या तापमानाला गोठत असते? 0°C. सोपा प्रश्न बघा परीक्षेमध्ये असतो. पाण्याचा गोठणबिंदू हा 0°C असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण? राधानगरी धरण कुठं आहे? सर्वांना माहिती आहे भोगावती नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? हुपरी. बघा हुपरी हे चांदीच्या दागिन्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? छावा या कादंबरीचे लेखक सर्वांनी सांगायचे बघा छावा ही कादंबरी कोणाची? शिवाजी सावंत बघा यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक. खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? बघा तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे?
कोलेस्ट्रॉल बघा हा घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची या ठिकाणी शक्यता असते. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? महात्मा गांधी यांचा जन्म सन 1869 पोरबंदर गुजरात या राज्यामध्ये बघा झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मानवी शरीरामधलं सर्वात लांब हाड कोणते असते? मांडीचे हाड असते बघा सर्वाधिक लांब, त्यांना आपण काय म्हणतो? फिमर. बघा सर्वाधिक या ठिकाणी मांडीचे हाड सर्वाधिक लांब असते, त्यांना आपण फिमर असे म्हणतो. विषय क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार प्रामुख्याने बेसॉल्ट या खडकापासून, आग्नेयजन्य बघा खडक आहे बेसॉल्ट या खडकापासून महाराष्ट्र पठार हे बनलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव पहा चैत्यभूमी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. हजारो सरोवरांचा प्रदेश. हजारो सरोवर आहेत बघा त्या देशामध्ये. हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून खालीलपैकी कोणता प्रदेश या ठिकाणी, कोणता देश या ठिकाणी ओळखला जातो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? फिनलँड देश. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 65 या ठिकाणी काय विचारला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्याला बघा सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, मुंबई उच्च न्यायालय भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण असेच 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.